सायम सकाळ आज आम्ही नाश्ता आता आम्ही उठलो आणि केली आणि आज साई मंदिर कोराड येथे श्री क्षेत्र शिर्डी फक्त 7 किलोमीटर आणि आज गावातली मंडळी येणार होती म्हणून सकाळी जेवण बनवायला सुरुवात केलेली आहे. साईडला चहा नाश्ता लागलेला आणि साईडला जेवण. साईराम, आज आम्ही शिर्डीला जाऊ पण आम्हाला शिर्डीच्या आधीच बाबांचा प्रसाद भेटलेला आहे. सकाळ सकाळ नाश्ता आलेला आहे शिर्डीवर. दादा अथर्व दादा, ओम साईराम. ओम साईराम. नाश्ता काय आला आज? कोणी नाश्त्याची सेवा केली, कोणी पाण्याची सेवा केली, त्यांचं सर्वांचं मी मंडळातर्फे त्याला धन्यवाद देतो. कुठल्याही प्रकारची, तसेच आमचे आचारी यांनी सुद्धा उत्तम जेवणाची व नाश्त्याची सेवा केली, त्यांचं मी मंडळातर्फे सर्वांचं आभार मानतो. आणि पुढचा कार्यक्रम आपल्या मंडळाने ज्याप्रमाणे याच्या पुढेही करत आले, जे नवीन सभासद येतात त्यांचं मंडळाचं स्वागत करणं हे कर्तव्य असतं आणि त्यांनी पुढल्या वर्षी असंच यावं ही मंडळाची इच्छा असतं. आणि ज्याचं स्वागत होईल त्यांनी लगेच आपल्याला 8 दिवस प्रवासात काय आमच्याकडून त्रुटी राहिल्या असतील का, आमच्याकडनं कुठली सेवा राहिली असेल किंवा तुम्हाला कसं वाटलं त्याबद्दल प्रत्येकाने 2 शब्द बोलायचं आहे. असे मी नावं घेतो त्याप्रमाणे पुढे पुढे यायचं आहे. आणि त्याचं स्वागत जो कोणी त्याचंही नाव घेतो त्यांनी पुढे यायचं आहे. आणि याच्या नवीन काय आपल्याला सुचवायचं असेल तेही सुचवू शकता. आम्ही कुठे जर कमी पडत असेल, कारण नवीन यांना अनुभव असला तरी पण सांगा की नाही आपण असं करूया, तरी पण चालेल. ओम साईराम. साईराम 2 शब्द बोलतो. चैतन्य महेश म्हात्रे, प्रणित पाटील, स्वागत करते प्रणित पाटील. चैतन्य श्री सच्चिदानंद सद्गुरु साईनाथ महाराज की जय. हरीश कोणीकर, आपण 2 शब्द. ओम साईराम. माझ्या आजची एक पदयात्रा 10 वर्ष झाली. 9 वर्ष साईनाथराव मंडल गडमधून गेले आणि पहिलाच वर्ष ओम साईराम चिरबीमधून करत आहे. 9 वर्षाचा खूप मोठा अनुभव माझ्या पाठी होता, परंतु 10 वर्षानंतर पुन्हा ही पदयात्रा केली. 9 वर्ष सलग तिथून केली आणि 10वा वर्ष हा माझा इथून झालेला आहे. या पदयात्रेत 9 वर्षाचा अनुभव होता तो. यावर्षी मी दुसऱ्या दिवशी एवढाच दुपारपर्यंत थकून गेलो होतो की चालण्याची इच्छाही नव्हती, परंतु साईबाबांचा बोलावा होता आणि मंडळाचा सपोर्ट होता. या सपोर्टमधूनच मी इथपर्यंत आज चालत आलेलो आहे. त्याबद्दल या मंडळाचे मी खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. मस्ती केली चालेल ना, कारण माझी खूप वर्षात माझी इच्छा होती या मंडळातून 1 दिवस मी जाणारच. तुम्ही त्याला घाबरलं होतं की चालत का नाही, तुमची माझी एवढं साईबाबांचा जिथं आहे तिथं काहीतरी पुण्य होते, त्याच्यावर मी आलो आणि 10 दिवस एवढा प्रवास भारी वाटला. एकदम
म्हणजे पट्टे दिवस लागेल, नाश्ता असू दे, जेवण असू दे, पाणी कुठं एक नंबर. म्हणजे ती एवढं मी ऐकवतो, मी एवढं वर्ष 15 वर्ष बघतोय ना साईराम पाहता करत ती एक नंबर. म्हणजे तो लोकांना बोलले एक नंबर काही एक नंबर. आणि आपल्याला सांगायचं आहे मामा, कमला मामा आणि विजय मामा हे दोघं भाग आहे. भाग म्हणजे याचं कार्य बघून मी एवढं बोलणार आहे ना, असं कार्य कोण करू शकत नाही. 24 वर्ष भाग आहे. धन्यवाद. आमच्या नात्याने ते जावे लागतात आणि त्यांनी स्वतःचा जो अनुभव सांगितला की आमची भाची, खरोखर आमची जी भाची आहे ती साई भक्त आहे, बाबांची खूप सेवा करतो. प्रशांतच्या घरी आम्हाला कुठल्या प्रकारची जर अडचण आली देवपूजासाठी तर ती भाची आमची तिथे 8 दिवस पूजायला येतो आणि तोच वारसा आता त्याची आई सुद्धा चालवतो. आणि तिच्या पाठीमागे जो अनुभव आला आणि तिने जो मानसिक म्हणजे आम्हाला जी चैतन्य दिले, आज तिची आशा नव्हती, लोकांनी तिच्याबद्दल वाईट विचार केले होते जावई, बरोबर आहे, पण त्या बाबांच्या कृपेने ती अगदी सुखरूप आणि नवचैतन्य जगतो. आणि मी बाबांना सांगतो तिला अशीच व त्यांच्या संसारात अशीच भरभराट दे ही शाही चरणी प्रार्थना करतो. आणि तुम्हाला सांगतो आम्ही दोघं वाघ पण नाही आणि शेळ पण नाही, मुले पण नाही, आम्ही तुमच्यातले एक साई सेवक आहोत. फक्त बाबाने आम्हाला शिकवलंय की साई सेवकांची सेवा करा, एवढंच. आम्ही कुठे अध्यक्ष नाही का उपाध्यक्ष नाही, आम्हाला काही नको आहे, फक्त सेवा करतो. आणि ते सेवे म्हणून तुम्ही आमचं ऐकता, आम्ही तुमचं ऐकतो, यातूनच हे चालत असतं. आपण एकमेकाचं ऐकलं तर चालतो, तर आम्ही तुम्हाला बोलणार, तुम्ही आम्हाला विरोध करणार, त्यात चालत नाही. म्हणून खरोखर तुम्ही बोललात त्याबद्दल सुद्धा मी धन्यवाद मानतो. आणि एक नवचैतन्य, खरोखर नवचैतन्य आज तरुणांना, साई सेवकांना, तरुणांना लाजून सोडणारा, खरोखर आज वयोवृद्ध सर्व तरुण याच्यात आहे. पण रामचंद्र हिराजी पाटील वय वर्ष 67, आम्ही त्याला, मला सुद्धा खात्री नव्हती की हा माणूस चालेल. मधीत आम्हाला सुद्धा म्हणायचं लय पाय दुखतात रे, अरे लय पाय दुखतात रे, खरी भाषा आहे त्याची. पण आम्ही त्याला आता आम्ही जेवायला बसलो आजच्या दिवसाचा. आज आहे शेवटचा दिवस. आज आपण जाऊ शिर्डीला, बघू शकता. मला नंतर जेवणाचा व्ह्यू दाखवतो. तोपर्यंत ओम साईराम. चला साईरामाचं जेवण झालेलं आहे, पालखी उचललेली आहे. चला आपण पुढील वाटचालीस म्हणजे शिर्डी चढण्यास प्रारंभ होतो.
पर्णाच्या सोबत मी नंतर घेतली. पालखी निघाली शिर्डी गावाला. गडप गावातून पालखी निघाली शिर्डी गावाला. पालखी निघाली शिर्डी गावाला. साई बाबांचा भेट. प्रत्येक पालखीत असा एक साईराम असतो, तसा आमच्याही पालखीत दरवर्षी प्रमाणे त्यांना सुद्धा एक साईराम आहे. हा एक साईबाबांचाच आहे तरी बघू शकता. ओम साईराम. हा 3 दिवस आमच्यापासून 3 दिवस आमच्यासोबत चालत आलेला आहे. तुम्ही बघू शकता. ओम साईराम. मध्ये कलेक्टर होऊन येतं तो अन्नपूर्णा. हो तो टाटा नमकचा काय आहे? अक्कल वाढतंय. तुम्ही खालास तुला अक्कल वाढली. मुखान साईराम बोला. चला रे चला रे चला रे जाऊया शिर्डीला. चला रे जाऊया शिर्डीला. साईधामवाला देव हा माझ्या अंतरात हो राही. साईधामवाला देव हा माझ्या अंतरात हो राही. हा जीवा भावाचे मैत्र आम्ही निघालो शिर्डीला पायी पायी. जीवा भावाचे मैत्र आम्ही निघालो शिर्डीला पायी पायी. शिर्डीला पायी पायी निघालो शिर्डीला पायी पायी. शिर्डीला पायी पायी निघालो शिर्डीला पायी पायी. आले पायाला ते फोड. आले पायाला ते फोड. तुझ्या कृपेच्या छायेत थोड वाटती रे मोड. तुझ्या कृपेच्या छायेत थोड वाटती रे मोड. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. तुला खांद्यावर घेईन. तुला पालखीत बोलवीन. तुला खांद्यावर घेईन. तुला पालखीत बोलवीन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. साई बाबा मी शिर्डीला पायी चालत येईन. 8 दिवस गुरुवारी देवाला मी सोलवण्याचा. 8 दिवस गुरुवारी देवाला मी सोलवण्याचा. माझा शिर्डीचा साई बाबा माझा शिर्डीचा साई बाबा. देव मार्तंडा देव मल्हारी तूच कुलदैवत माझा खंडोबा. देव मार्तंडा देव मल्हारी तूच कुलदैवत माझा खंडोबा. सोन्याची तुझी जेजुरी देवा रे तू राजा. Bye.
शिर्डीवरून निर्मला माझा साईंच्या शिर्डीवरून बोलवलं मला पालखी घेऊन मुंबईवरून बोलवलं मला पालखी घेऊन मुंबईवरून मी सांगू कुणाला सांगू तो आनंद मला झाला लई दिसान माझ्या बाबान आई बोलवले मला पालखी निघाली साईंची मी निघालो शिर्डीला. ओम साईराम. दर्शन तर मस्त झालं, काहीच कवकी नाही, फर्स्ट क्लास दर्शन झालं बाबांचं. आता आणि मोबाईल अलाउड नव्हता म्हणून मी मोबाईल नेला नाही. तर आता आम्ही जेवायला आलेलो आहे भोजनालयामध्ये. तर बघू शकता खूप भोजनालयामध्ये गर्दी होती आणि बसायला पण जागा होती. आम्हाला पण खूप अशी जेवणाची पण चव आता पण टेस्ट करूया. चला. ओम साईराम. वर्षभर आम्ही आज जेवणासाठी वाट बघत असतो आणि आज तो जेवण आता आम्ही जेवत आहोत. साईबाबांचा भंडारा, साईबाबांचा महाप्रसाद. आणि आता जेवतो आणि नंतर मग तुम्हाला डायरेक्ट रूमवर जाऊनच दाखवतो. ओम साईराम. आता आम्ही आमच्या रूमवर आलेलो आहोत. आता तुम्ही बघू शकता आता आम्ही
आता मी तर आज तर खूप जमलो आहे, कारण आज शेवटच्या दिवस आहेत. आता थोडा मी आता घरी जातो, वरती जाऊन आराम करतो आणि थोडा नंतर मग जरा झोपतो, विश्रांती घेतो आणि आजचा ब्लॉग हा इथेच एंड करतो. तर मग चला, ओम साईराम. आता बघूया उद्या जाणार खरेदी मस्त लाडू करू, आता डबल लाडू करू, डबल काय खूप असे खेळणी घेऊ लहान मुलांना जायला, गावाला पाठवायला वगैरे. चला तर मग आजचा ब्लॉग मी आता इथेच एंड करतो. चला, ओम साईराम.